ओम श्री साईराम. श्रोते हो, हा साई चरित्र ग्रंथ आता अंतिम भागात आलेला आहे. आज अध्याय 51 आणि उद्या या ग्रंथाची समाप्ती अर्थात अध्याय 52वा. साई चरित्राचा 51वा अध्याय हा भक्तत्रय वृत्त कथन या शीर्षकाचा आहे. या अध्यायात ग्रंथकार हेमाडपंत यांनी साईनाथांच्या 3 भक्तांच्या कथा निवेदन केलेल्या आहेत. या अध्यायाच्या सुरुवातीला साई भक्त काकासाहेब दीक्षित यांचा ऋणानुबंध शिर्डीला कसा जुळला, बाबांच्या कृपेने काकासाहेब शिर्डीत कसे स्थिरावले याचं कथन केलेलं आहे. साईंच्या सहवासात जे निवडक भक्त वावरले त्यापैकी एक काकासाहेब दीक्षित, ज्यांना साई हे नाव माहीतसुद्धा नव्हतं, ते बाबांचे परमभक्त झाले. ही काकासाहेबांचं नशीब. पायाच्या दुखापतीमुळे काकासाहेब दीक्षितांचा साईंच्या भेटीशी योग आला. काकासाहेब दीक्षित यांची नानासाहेब चांदोरकर यांच्याशी मैत्री होती. लंडन शहरात असताना पाय घसरून पडल्याने दीक्षितांच्या पायाला दुखापत झाली. अनेक उपाय करून झाले, गुण मात्र येत नव्हता. यावर नानासाहेब चांदोरकर काकासाहेबांना म्हणाले, या पायाचा लंगडेपणा पूर्ण बरा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्या गुरूंच्या दर्शनाला यावं. नानांनी साईंची कीर्ती काकासाहेबांना सांगितली. दीक्षितांनी शिर्डीला साईंकडे जाण्याचं अनेक वेळेला बेत आखले, पण साईंची भेट झाली नाही. काकासाहेबांना साईनाथांचं दर्शन प्रथम झालं ते तसबीर रूपात. साई भक्त मिरीकर यांच्या दिवाणखान्यात काकासाहेबांनी साईंना तसबिरीच्या रूपाने प्रथम पाहिलं. माधवराव देशपांडे, नानासाहेब चांदोरकर यांच्या सहवासात काकासाहेब बाबांना प्रथम शिर्डीत भेटले. साईंना प्रत्यक्ष पाहताच काकासाहेब दीक्षितांचं मन विरघळलं. त्यांना अत्यानंद झाला. त्यांना पाहताच बाबा म्हणाले, मी सुद्धा तुझी खूप वाट पाहत होतो. साईंचे हे शब्द ऐकताच काकासाहेबांचे सात्विक भाव जागृत झाले. त्यांनी साईंच्या चरणी मस्तक ठेवलं. त्यांची निष्ठा साईंच्या चरणी जडली, ती कायमची. साईंचा सहवास हा प्रत्येकाच्या नशिबात नसतो. त्यासाठी हवी सद्गुरू कृपा आणि त्यासाठी हवे पूर्वजन्मीचं सुकृत. चंद्राला चकोर अनेक असतात, पण चकोर पक्षाला चंद्र एकच. सूर्याला कुमोदिनी अनेक, पण कुमोदिनींना सूर्य एकच. मेघाची वाट पाहणारे चातक अनेक, पण चातकांसाठी मेघ एकच. अगदी तसंच साईंना भक्त अनेक, पण भक्तांसाठी साई महाराज एकच. अशा अनंत उपमांचा पाऊस ग्रंथकार हेमाडपंत इथे पाडतात. दीक्षितांना साईबाबा म्हणाले होते, मी तुला विमानातून शेवटी घेऊन जाईल. साईंनी शब्द खरे केले. एकादशीच्या पवित्र दिवशी 5 जुलै 1926ला आगगाडीत साईंच्या लीलांची चर्चा करत असताना अचानक काकासाहेब दीक्षित यांना मरण आलं. ग्रंथकार म्हणतात, सद्गुरू संत यांना शिष्याकडून काहीच नको असतं. त्यांना चिंतारूपी चिंतामणी देऊ पाहाल तर त्यांची रोजच चिंता वाढवाल. गुरुवरून देह ओवाळून टाकावा तर देह हाच नाश पावणारा. सद्गुरूंना काही नको. त्यांना हवी फक्त श्रद्धा, त्यांना हवा फक्त भाव. श्रोते हो, एकदा गोदावरी नदीच्या काठी सरस्वती पद धारण करणारे दत्त संप्रदायाचे प्रणेते सद्गुरू टेंबे महाराज स्नानासाठी आले. बरीच भक्तमंडळी त्यांच्या दर्शनासाठी जमा झाली. क्षेम कुशल सुरू असताना शिर्डीचा विषय निघाला. साईबाबांचं नाव घेताच टेंबे स्वामींनी हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर त्या भक्तांमधील श्री पुंडलिक राव यांना श्रीफळ देत टेंबे महाराज म्हणाले, साई महाराज आमचे बंधू आहेत. शिर्डीला जाल तेव्हा त्यांच्या चरण कमलाला वंदन करून हे अर्पण करा. आमचे त्यांच्यावर अत्यंतिक प्रेम आहे. त्यांना सांगा आमच्यावर सतत कृपा ठेवा. टेंबे महाराजांनी दिलेलं श्रीफळ घेऊन भक्तमंडळी शिर्डीकडे निघाले. कोपरगावला येताच गाडीला उशीर होत होता, म्हणून मंडळींनी चिवडा काढला. तो तिखट असल्याने युक्ती म्हणून एकाने नारळ फोडून त्याचं पाणी चिवड्यात मिसळलं आणि तो स्वादिष्ट चिवडा सर्वांनी खाल्ला. भुकेच्या सपाट्यात हा नारळ टेंबे महाराजांनी साईंना देण्यासाठी दिला होता हे पुंडलिकराव विसरून गेले. ही चूक लक्षात येतात पुंडलिकराव खूप घाबरले. ते अस्वस्थ झाले. ते म्हणाले, माझ्याकडून हे खूप मोठं पाप घडलं. आता स्वामींचे शाप मला नक्की लागतील. मी आता बाबांना काय देऊ? माझ्याकडून फार मोठा अपराध घडला. शिर्डीला बाबांकडे पोहोचता साई म्हणाले, माझ्या बंधूंकडून आणलेली माझी वस्तू आण. खिन्न झालेल्या पुंडलिकरावांनी घडलेली चूक साईंसमोर प्रामाणिकपणे कबूल केली. स्वतःला अनेक दूषणे दिली.
यावर साई म्हणाले, अरे तो नारळ माझ्या इच्छेनेच फुटला, त्याचा त्रास तू विनाकारण का करून घेतोस? अरे तुम्ही माझी मुले आहात, ते फळ तुमच्या पोटात गेलं म्हणजे मला मिळालं. साईंचे शब्द ऐकून पुंडलिकराव धन्य धन्य झाले. श्रोते हो, 1912 धुरंधर नावाचे एक सात्विक सत्पुरुष साईंच्या दरबारात आले. ते येण्या अगोदर बाबा भक्तांना म्हणाले, आज माझ्या या दरबारात महत्त्वाची व्यक्ती येणार आहे. ते येताच बाबा त्यांना म्हणाले, तुमची व आमची 60 पिढ्यांची ओळख आहे बरं का. यावेळी बोलताना बाबा म्हणाले, ज्याने मला आपले षड्रूप विकले तो खरा धन्य. जो सतत गुरु सेवत असतो त्याचा साक्षात देवही ऋणी असतो. हे सारं नाट्य साईंचे भक्त बाळाराम भाऊ साई भक्तांसोबत पाहत होते. याच बाळारामांना साईंनी आपण स्वतः ओढत आणलेली चिलीम मोठ्या आग्रहाने ओढायला दिली आणि मोठं नवल घडलं. बाळाराम भाऊंचा दमा जो बरा होण्याचं नाव घेत नव्हता तो कायमचा बरा झाला. एक दिवस मात्र बाळारामांना जोराचा खोकला उठला. सर्वांना मोठं नवल वाटलं. खोकल्याचं कारण कोणालाही समजेना. जेव्हा चौकशी केली, बाबांनी त्याच दिवशी देह ठेवला होता. हे सर्वांना समजलं. तेव्हापासून मात्र मरेपर्यंत परत बाळारामांनी कधीही खोकला आलाही नाही, उठलाही नाही. श्रोते हो, साई महाराजांच्या चरित्राला अंत नाही. त्यांचं जीवन अथांग आहे. आकाश मंडपात चमकणाऱ्या विजेकडे पृथ्वीवरून कोणाला जसं फार काळ बघता येत नाही, त्या विजेचा अंदाज लागणं जसं कठीण, तसं साई चरित्राचा अंदाज लागणं देखील कठीण. साई देवांची कृपा आपल्या सर्वांवर सतत राहो या शुभकामनेसह या 51व्या अध्यायाचं निरूपण मी थांबवतो. श्रोते हो, उद्या या ग्रंथाच्या उद्यापनाचा 52वा अध्याय अर्थात शेवटचा अध्याय निश्चित श्रवण करा. भेटूया उद्याच्या कळसा अध्यायाला. तोपर्यंत ओम श्री साईराम.